जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा. जान्हवी इंगळे यांची राष्ट्रीय ब्रँड अँबॅसिडरपदी नियुक्ती झाल्याबद्दल खरंच कौतुक वाटतं जान्हवीचं नीलम टॉक शोमध्ये मुलाखत घेताना. योग क्षेत्रामध्ये अनेक नवीन विश्वविक्रम प्रस्थापित करून सातारा जिल्ह्याचे नाव जगभरात पोहोचलेल्या आणि सातारा जिल्ह्याच्या पहिल्या योग विश्वविक्रम वीर जान्हवी यांची योगा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नॅशनल ब्रँड अँबॅसिडरपदी नियुक्ती झाली. सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला त्यांनी. तसेच जान्हवी यांची ग्रेस लेडीज सिंगापूर या संस्थेच्या महाराष्ट्र अँबॅसिडर नियुक्ती झाली आहे. जान्हवी या 15 वर्षे योग क्षेत्रामध्ये कार्यरत असून जान्हवी की योगशाला या मार्फत त्या ऑनलाईन पद्धतीने क्लासेस घेत असल्यामुळे जगभरातील विद्यार्थी योगाचा लाभ घेत आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित जान्हवी यांना केलेला आहे. जान्हवींना नुकतेच ग्रेस लेडीज सिंगापूर तर्फे वुमन आयकॉन अवॉर्ड, वुमन अव्हेंजर अवॉर्ड, न्यू दिल्ली आणि आंध्र प्रदेश, इंटरनॅशनल वुमन ऑफ द अर्थ, इंटरनॅशनल वुमन अवॉर्ड, प्रभावशाली गृहमेदिनी अवॉर्ड, राष्ट्रीय सावित्री गौरव, महाराष्ट्र जर्नलिझमचा नवदुर्गा पुरस्कार, इंडियन वुमन टॅलेंट अवॉर्ड, विश्वगंगा महाराणा प्रताप नवदुर्गा सन्मान, राधेय प्रतिष्ठानतर्फे अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे. योग सम्राज्ञी जान्हवी इंगळे 13 सप्टेंबर 2020 रोजी पहिला विश्वविक्रम 5 तास 1 मिनिट 17 सेकंद स्थिर राहून सिद्धासन या आसनमध्ये जगामध्ये नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला. महिला दिनाचं औचित्य साधून नऊवारी साडीमध्ये 1 तास 19 मिनिटे 34 सेकंदामध्ये 10,000 वेळा तिथली क्रिया करून दुसरा नवा जागतिक विश्वविक्रम केला. 21 मार्च रोजी सुप्तबद्ध कोणासनामध्ये सलग तिसरा विश्वविक्रम सलग 8 तास 13 मिनिटे 21 सेकंद स्थिर राहून केला. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून जान्हवी इंगळे हिची मुलाखत पाहत आहात नीलम टॉक शो मध्ये. सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आमच्या सातारची विश्वविक्रम करणारी जान्हवी इंगळे. जान्हवी, नीलम टॉक शो मध्ये मनापासून स्वागत करते. मी नीलम राजपूत, नीलम टॉक शो मध्ये मनपूर्वक प्रेमपूर्वक आपलं सर्वांचं स्वागत करते. 21 जून जागतिक योग दिन, आंतरराष्ट्रीय योग दिन. जान्हवी, आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिन की एवढं आतापर्यंत तुझं मोठे मोठे विश्व रेकॉर्ड तू एक से बढ़कर एक एवढे रेकॉर्ड तू केलेस. कसं म्हणजे कसं ही सुरुवात एवढं म्हणजे मी आताच बोलले की साताऱ्याच्या जिल्ह्यात शिरपेचात कसं काय एवढं इथपर्यंत पोहोचणं स्वप्न होतं पहिल्यापासून, कसं का ते सहज घडत गेलं? येस, पण मला आनंद आहे की मी सातारा जिल्ह्यातून पहिलं वर्ल्ड रेकॉर्ड करणारी मुलगी ठरलेली आहे योग विश्वामध्ये. आणि गेले 2005-06 सालापासून मी योगा मला घरातून जसं टीव्हीवरती लागल्यानंतर मग माझी आजी मम्मी येते बोलायचे की बघा म्हणून ते प्राणायाम येते, आसन्स येते ते बघा येते. आणि मग ते बघत येते असताना मग नंतर त्याच्यामध्ये एक आवड निर्माण होत गेली. आणि शाळेबरोबरच खेळ जे आहेत, मग मैदानी खेळ असेल, खो खो असेल, कबड्डी असेल आणि बाकी मग घरात मम्मी पप्पांचं होतं की अभ्यासाबरोबर खेळात पण तेवढंच तुम्ही हे केलं पाहिजे. आणि मग ते योगाचं जसं मी बघत गेल्यानंतर असं वाटलं की थोडंफार त्याच्यामध्ये आपण डीपली जावं की ते आसन काय आहेत, प्राणायाम काय आहेत, कशा पद्धतीने केले जातात, त्याचे फायदे काय आहेत. तर मग असं करत असताना माझं ज्यावेळेस मी जॉब करत होते आणि मग जॉब करत असताना खाण्याच्या वेळी सगळं होत होतं आणि त्याच्यामुळे मग हेल्थ प्रॉब्लेम होते. मग त्या दरम्यानच मी ह्या योग क्षेत्राकडे एक 14-15 साली जास्त ह्या क्षेत्राकडे मी वळले गेले. आधी मी करत होते सगळं ठीक आहे, पण मला असं वाटलं की आता जे काही प्रॉब्लेम होत आहेत तर आपल्याला जे काही येतंय योगाचं तर त्याच्यावरती आपण थोडंफार जे आहे ते ज्ञान घेऊन आधी स्वतःवरती त्याचं बघूया की कशा पद्धतीने होतंय किंवा काय आहे ते.
मग त्यानंतर मी सर्टिफाईड कोर्सेस ते केले आणि ते केल्यानंतर मग असं झालं की नाही, मग एक म्हणतो ना की काहीतरी आपण चुकीचं काहीतरी करत असतो किंवा एक मार्ग आपण वेगळ्या मार्गावर जात असतो आणि एक वेगळा जो आपल्याला पाहिजे असतो तो मार्ग मिळून जातो. तशा पद्धतीचं मला योगाचं झालं आणि मग योग क्षेत्राकडे वळले. मग त्याचे कोर्स ते सगळे केले. मग हे करत असताना असं वाटत होतं की आपली एक स्वतःची ओळख निर्माण करावी, आपल्या कुटुंबाचं नाव रोशन करावं आणि मी काय करू शकते किंवा माझ्या शरीराची क्षमता काय आहे ते मला बघायचं होतं. आणि हे सगळं करत असताना 2020ला संधी चालून आली की कोरोनाचा काळ होता आपला. मार्च महिन्यानंतर जसं लॉकडाऊन लागलं गेलं, मग एप्रिल महिन्यापासून आपण सगळे त्या लॉकडाऊन मध्ये सगळं होतो आणि मीही त्यावेळेस मग ऑनलाईन क्लासेस कंडक्ट करायला सुरुवात केली. आणि ते सगळं करत असताना मग वर्ल्ड रेकॉर्ड तुम्ही करू शकता ह्याची एक संधी चालून आली. सोशल मीडिया थ्रूच मला ते कळालं आणि मी म्हटलं जस्ट आजमावून बघूया की मग शरीराची माझी क्षमता काय किंवा मी काय करू. एवढी मोठी क्षमता, एवढी प्रचंड की 3 विक्रम, विश्व विक्रम, ते पण म्हणजे सोपं नव्हतं ना. एवढा स्टॅमिना. आणि मग 13 सप्टेंबर 2020 रोजी सिद्धासन आसन, ज्या आसनाला आसनांचा राजा बोलतात आपल्या योगाच्या ह्याच्यामध्ये, आणि त्या सिद्धासन आसनमध्ये आतापर्यंत कोणीच वर्ल्ड रेकॉर्ड केलं नव्हतं. आणि मग 5 तास 1 मिनिट 17 सेकंद पूर्णपणे स्थिर राहून, न हालचाल करता, न खाता पिता, स्टेबल राहून माझा तो पहिला विश्वविक्रम प्रस्थापित झाला. एक विश्वविक्रम केला, त्याच्यानंतरही थांबले नाही. दुसरा झाला, दुसरा कसा झाला. म्हणजे हे एवढं थांबणं 5-5 तास सोपं होतं? सोपं नव्हतं, पण कसं आहे की जो द्वंद्व म्हणतो योगा जो आहे तो द्वंद्व जो आहे ना तो संपवण्याचे काम करतो. तर त्याच्यामध्ये कसं होतं की एक मन म्हणत होतं बास होता 1 तास झाला तर उठूया, दुसरं मन म्हणत होतं नाही अजून थोडंसं पुढे जायचंय. मग मला घरातल्यांनी पण पुश केलं की नाही तू अजून कर किंवा काय ते नाही का, तर असं बूस्ट करायला पण होते. पण नाही, माझ्या मनाने हे केलं होतं की काहीतरी मला करायचं आहे आणि ते होऊन गेलं. त्याच्यामध्ये मग मलाही तो विश्वास बसला नाही आणि ते झालं. मग त्याच्यानंतर मागच्या वर्षी 2021ला मार्च महिन्यामध्ये महिला दिन होता आणि महिला दिनाचं हे करता करता मला असं वाटलं की एक महिलांना समर्पित असं कुठला तरी विश्वविक्रम आपण करावा. आणि मग त्यासाठी कोणताही वर्ल्ड रेकॉर्ड करताना पहिल्यापासून आधी त्याची प्रॅक्टिस जी आहे ती करणं गरजेचं असतं. त्याची प्रॅक्टिस जी आहे ते करणं गरजेचं असतं की जेणेकरून आपलं शरीर जे आहे ते त्या पद्धतीमध्ये सगळं मोल्ड होऊन जातं. आणि मग 8 मार्च 2021ला जो महिला दिवस होता, तर त्या महिला दिवसाच्या निमित्ताने मी 9 मार्चला नऊवारी साडी अटायर केला आणि एक महाराष्ट्राचं आपली शान आहे तर नऊवारी साडीमध्ये मी जे महिलांसाठी उपयुक्त आसन, जे भद्रासन, तिथली क्रिया, म्हणजे आता पीसीओडी, पीसीओचे महिलांचे जास्त प्रॉब्लेम ते पिरियडचे त्या फेस करत असतात आणि मग ते मी आसन जे महिला दिनानिमित्त सिलेक्ट केलं आणि त्या आसनामध्ये मी 1 तास 19 मिनिटं 34 सेकंदामध्ये मी 10,000 वेळा तिथली क्रिया करून तो दुसरा विश्वविक्रम मी प्रस्थापित करून संपूर्ण महिलांना तो समर्पित केला. एवढं समर्पित, एवढ्या महिलांना, तेही नऊवारीवर, आणि तोही विश्वविक्रम. बापरे, म्हणजे किती छान की आमची सातारची कन्या एवढे विश्वविक्रम नोंदवतीये. सगळ्यांनाच अभिमान आहे, आम्हाला सातारकरांना सर्वांनाच अभिमान आहे. आणि 3रा विश्वविक्रम तिकडे कशी गेली? येस. आणि मग सेकंड झाल्यानंतर मनात असं वाटलं की आता हॅट्रिक करावी म्हणून. आणि हॅट्रिक करताना मग 23 मार्च 2021लाच ह्याच जागी मी 8 तास 13 मिनिटं 21 सेकंद, जिथं आपण बसलेलो आहोत ही सिद्ध जागा असं म्हणायला काही अर्थ नाही, आणि ह्याच जागी मी 8 तास 13 मिनिटं 21 सेकंद पूर्णपणे स्थिर राहून, न हालचाल करता, न खाता पिता, सुप्तबद्ध कोणासन या आसनामध्ये मी 3रा विश्वविक्रम प्रस्थापित केला. ते आसन कसं असतं जरा? पाठीवरती झोपायचं असतं, दोन्ही पण पाय जे आहेत ते एक पतंगासारखे, काईट सारखे आतमध्ये दुमडून घ्यायचे असतात असे. आणि मग लाईक बसून जे आपण बटरफ्लाय करतो ना, जी पोझिशन असते
तीच आपण झोपून करत असतो बटरफ्लायची. ते पाय पूर्ण दुमडून आपण आतमध्ये घेत असतो आणि त्याच्यामध्ये मग न हालचाल करता 8 तास 13 मिनिटं. म्हणून मी विचारले की कसं होतं ते. येस. आणि मग त्याच्यामध्ये मी तो 3रा विश्वविक्रम प्रस्थापित केला. खरंच म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी आहे. एवढे सहज सोपं नसतं. म्हणजे आयुष्यात येऊन काहीतरी करायचं म्हणतात ना की माझ्या साताऱ्याचं, माझ्या सगळ्या म्हणजे सगळीकडेच नाव, पूर्ण सगळ्या जगात हे नाव तू आपल्या साताऱ्याचं तुझं, तुझ्या आई वडिलांचं पोहोचवलं आणि खूप छान म्हणजे अभिमान वाटतो. अजून 4था रेकॉर्ड ह्याच बरोबर मग मी कॉमन जे माझे ग्रुप रेकॉर्ड जे आहेत, मास रेकॉर्ड जे आहेत, मग ते सगळे माझे बऱ्यापैकी आता मी करत आहे. जसं की अमेरिका बुक ऑफ रेकॉर्ड असेल, हाय रेंज असेल, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड असेल, लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स असेल, असे सगळे जे आहेत. तर माझं योगा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्यामध्ये मग मास रेकॉर्ड माझे कंटिन्युअसली आता सुरू आहे, जे ग्रुप रेकॉर्ड्स म्हणतो ते असे. आणि मला सांगायला आनंद वाटेल की ज्या योगा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये मी जे वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केले, तर त्या वर्ल्ड रेकॉर्ड जे आहे योगा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, तर त्या योगा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची मी फर्स्ट ब्रँड अँबॅसिडर आहे, नॅशनल ब्रँड अँबॅसिडर आहे. सो मला तोही अभिमान आहे की मी सातारा जिल्ह्यामधून मी आज तिथपर्यंत जाऊन एक ब्रँड अँबॅसिडर योगा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, जिथे वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केले जातात आणि जगातलं ते एकमेव वर्ल्ड बुक आहे की तिथं फक्त योगाचेच वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले जातात आणि त्याची ब्रँड अँबॅसिडर मी झालेली आहे. सो मला त्याचंही छान वाटतं. म्हणजे असं अभिमानी खरंच अभिमान येतो आणि खूप छान आहे म्हणजे ते. पण आता मी जसं बोलले सुरुवातीला की 21 जून हे रेकॉर्ड सगळे करत आले. आतापर्यंत तुझं नाव स्वतःच एक वेगळी ओळख तू निर्माण केली, पण योगाने आज तुला इथपर्यंत पोहोचवलं. तो आयुष्यातला एक तुझ्या मोठा तो आनंदाचा म्हणजे असा क्षण की योगमुळे आज एवढी तुला प्रसिद्धी मिळाली. त्या योग बद्दल काय की 21 तारखेला आता जून 9ला योग दिवस आहे, त्याचे फायदे, महत्व. नक्कीच. तुम्ही जसं आता बोललात की योग, तर मी 2020ला जसं आपलं कोरोनाचा काळ सुरू झाला, योगाचा प्रचार प्रसार व्हावा किंवा आपण कोरोनामध्ये बघितलं की श्वसनाचे प्रॉब्लेम, सगळेजण आजार असे फेस करत होते. एक तर ते लॉकडाऊन आपल्या सगळ्यांवरती लादल्यासारखं होतं. आपली जी लाईफस्टाईल थोडी टोटल चेंज होऊन गेली. मग मी ऑनलाईन जे आहे ते क्लासेस कंडक्ट केले. जवळजवळ 10,000च्या वरती लोक झाले की त्याच्यामध्ये मग आयसोलेट पीपल असतील, नॉर्मल पीपल असतील, मुलं असतील, महिला असतील, असे सगळे कोरोना पेशंट होते. तर मग या सगळ्यांसाठी मी फ्री क्लासेस दररोज 1 तास मी कंडक्ट करत होते. आणि मग त्याच्यामध्ये आसन त्यांना सूट होतील असे त्यांच्या प्रकृतीनुसार मग आसन झाले, प्राणायाम असेल, सूक्ष्म व्यायाम असतील, श्वसनाचे प्रकार, ध्यान साधना, असं सगळं करत होते. आणि त्याचीही दखल मग ह्या जो योग प्रसार मी केला तर त्याचीही दखल लंडन बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आणि मला कमिटमेंट सर्टिफिकेट त्यांनी प्रदान केलं. आणि हा तो प्रवास जो आहे तो 2 वर्ष गेले या वर्ल्ड रेकॉर्ड केल्यानंतरचा तो वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. आधी माझे ऑफलाईन क्लासेस होते, मी सगळीकडे क्लासेस घेत होते, पण आता सगळंच बदलून गेले. आणि जसं आता योगा दिवस येतोय तर 2020लाही मी ऑनलाईन पद्धतीनेच वर्ल्ड रेकॉर्ड योगाचा दिवस आहे तो मी ऑनलाईन पद्धतीने साजरा केला. मग त्याच्यामध्ये सगळे स्कूल मधले विद्यार्थी असतील, त्यांचे पालक असतील, ते सगळे. आणि त्याचंही मग आयुष मंत्रालयाने मला योगा केअरचं सर्टिफिकेट देऊन त्यांनी मला त्याची दखल घेऊन गौरवण्यात आलं. आणि मागच्या वर्षी पण मग मी स्पेशली कोरोना योद्धा एनजीओज असतील आणि डॉक्टर असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील, पत्रकार असतील आणि पोलीस असतील, तर मग लहान मुलं, पालक, अशा सगळ्यांसाठी मी मागच्या वर्षी जे आहे 7व्या आंतरराष्ट्रीय योगा दिवस मी साजरा केला. आणि तोही मी ऑनलाईन पद्धतीने 1000 लोकांसाठी मी तो ऑनलाईन पद्धतीने योगा दिवस तो मी साजरा केला. आणि आता जो येतोय तो आपला 8वा आंतरराष्ट्रीय योग दिवस येतोय. तर मी तर म्हणेन की योग जो आहे एक जीवन जगण्याची एक कला आहे. म्हणजे योग आहे तर सगळ्या गोष्टी आहेत. आणि योगा म्हणजे काय की नुसतंच कसरती करणं, नुसतंच जे आसन्स करणं किंवा स्ट्रेच करणं किंवा वाकडं तिकडं उडणं असं नाहीये. योग जो आहे तो शरीर, मन आणि आत्मा ह्या तिन्हीची सांगड, ह्या तिन्हीचा समतोल करण्याचं काम हा योगा करत असतो. आणि प्रत्येकाने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये
योगाचं मग तुम्ही कुठलीही ऍक्टिव्हिटी करा, मग तुम्हाला जी आवडत असेल, स्विमिंग असेल, डान्सिंग असेल, सायकलिंग असेल, जे आवडत असेल ती तुम्ही ऍक्टिव्हिटी हे करा. पण त्याचबरोबर तुम्ही योगाचीही त्याला एक जोड दिली तर खूप छान होईल. म्हणजे आसन आहेत, मेडिटेशन आहेत, प्राणायाम आहेत, मुद्राज आहेत, षटक्रियाज आहेत. तर ह्या सगळ्याचा तुम्ही तुमच्या लाईफस्टाईल मध्ये जर डेलीच्या आयुष्यामध्ये जर त्याचा उपयोग करून घेतला तर नक्कीच सगळ्यांना ह्याचा खूप काही फायदा होऊन जातो. म्हणजे अगदी फिमेलचे जे काही प्रॉब्लेम असतात, मी आता सांगितलं की पिरियडचे प्रॉब्लेम असतात, गर्भाशयाच्या याच्यामध्ये म्हणजे अनरेग्युलर पिरियड येतात किंवा त्यानंतर पीसीओडी, पीसीओसिस, त्या ह्याच्यामध्ये पण मग त्या महिलांना खूप सारे आसन्स आहेत. जसं की भद्रासन मी आता बोललं ते तर खूपच छान आहे. पण आता वर्क फ्रॉम होम होतं, तर वर्क फ्रॉम होम मध्ये मग बॅक प्रॉब्लेम, शोल्डर प्रॉब्लेम, मग त्याच्यासाठी जे आहेत ते बॅक बेंडिंग वाले जे आहेत ते चांगले आसन आहेत. जसे की आपण शलभासन करू शकतो, मकरासन करू शकतो. अशा पद्धतीने बरेचसे आसन आहेत की जे आपण आताच्या आपल्या जे कोरोनाच्या ह्याच्यामध्ये जे वर्क फ्रॉम होम मुळे जे बरेचसे माझ्याकडे असे स्टुडंट आले की मॅडम आम्ही दिवसभर बसतो लॅपटॉपवर आणि संपूर्ण बॅक जो आमचा आहे तो कणा पाठीचा हे झालेला, मग त्यांच्यासाठी स्पेशली थेरपी वाईज मी देते आसन जे आहे ते सपोर्ट करून त्यांना करणार आहे. आणि खूप सारं आहे. म्हणजे एकतर वेट लॉस होऊन जातं, आपल्या शरीराचे स्नायू आहेत ते मजबूत होऊन जातात, मांसपेशी मजबूत होऊन जातात. म्हणजे एक सर्वांगीण व्यायाम प्रकार जो आपण म्हणतो तर तो म्हणजे योगा आहे असे. आणि त्याच्यामध्ये मग सूर्य नमस्कार हा तर खूप छान पद्धतीचा एक सर्वांगीण व्यायाम प्रकार असं म्हटलं पाहिजे. आणि त्याला तुम्ही आसनांची जोड द्या, प्राणायामाची जोड द्या, मुद्राची जोड द्या, आरामात तुमचं जे आहे ते शरीर जे आहे ते चांगल्या रूट वरती जाण्यात हेल्प आरामात होऊ शकते. असं एवढी छान माहिती सांगतेस. पण कधी करायचे हे ओके आसनं? कारण वेळ, कारण एक तर आजकाल एवढं फास्ट लाईफ झालंय की वेळ नसतो लोकांकडे, बरोबर, जॉब असतो, स्वतःचे व्यवसाय असतात, बरोबर. त्यातूनही कसं पटपट केलं आणि असतं की स्वतःला फिटनेस ठेवायचा असतो सर्वांना, काही ना काही प्रयत्न सर्वजणच करत असतात. पण बिझी लाईफस्टाईलमुळे ते शक्य नाही आताच्या ह्याच्यामध्ये. जसं की मी मगाशी बोललं की योगाचे खूप काही फायदे आहेत. जसं की वेट लॉस होतं, रक्ताभिसरण चांगलं होऊन जातं, त्यानंतर फिमेलसाठी तर चांगलं आहे, त्याबरोबर एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी असंख्य त्याचे जे आहेत. जसं की डायबिटीससाठी बेस्ट आहे, पॅनक्रियाजवरती त्याचा प्रेशर येतो त्यामुळे त्याचेही स्पेशली तुम्ही आसन करू शकता. बीपी कंट्रोलमध्ये येतो, त्यानंतर कोलेस्ट्रॉलची लेवल जी आहे ती चांगल्या पद्धतीने राहण्यासाठी, स्किनवर एक ग्लो येतो आणि खूप असंख्य बेनिफिट आहेत या योगाचे. पण आता मग हे सगळं वेळ कसा काढणार या सगळ्या गोष्टींसाठी हा हे आहे. एक तर योगा तुम्ही सकाळी करू शकता, अगदी सूर्योदयाच्या नंतर ब्रह्ममुहूर्तावर जर केला तर अतिउत्तम आहे. आणि संध्याकाळी तुम्ही तो करू शकता. आणि 45 मिनिटं तुम्ही वेळ काढला पाहिजे त्या ह्याच्यासाठी. कारण आपण सगळं काही करतो, पण आता जसं कोरोनामध्ये आपल्याला कळालं की आपल्या तब्येतीचं महत्व काय पद्धतीने खाल्लं पाहिजे, कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, मग तशाच पद्धतीने थोडासा योगालाही वेळ काढला पाहिजे. पण आता असं होतं की वर्क फ्रॉम होम मुळे मग ऑफिसमध्ये जातं, मग त्यांच्यासाठी चेअरचे योगा प्रकार आहेत की खुर्चीवर बसून तुम्ही तुमचं बॉडी रिलॅक्स करू शकता. आणि बाकीच्या गृहिणी आहेत घरी ज्या असतात त्यांचे काम सगळे झाल्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी त्या आरामात ह्या योगाचे आहेत ते थोडे आसनाचे प्रकार करून फिट राहण्यासाठी त्यांना नक्कीच हेल्प होऊन जाईल. जेवढे फायदे होतात तर तेवढा वेळ काढायलाच पाहिजे. तसेच प्राणायाम तर आपण बघतोय की आता जसं की कोरोनाच्या ह्याच्यामध्ये श्वसन प्रक्रियेवरतीच तो कोरोनाचा जो आहे तो इफेक्ट होत होता. तर याच्यामध्ये मग आपण कपालभाती प्राणायाम आहे, भस्त्रिका आहे, अनुलोम विलोम आहे, नाडी शोधन प्राणायाम आहे, भ्रामरी आहे, असे असंख्य आपण जे आहेत मेन जे श्वसनाचे प्रकार असतील वेगळे किंवा प्राणायामाचे जे प्रकार आहेत तर हे सगळे तुम्ही करू शकता की जेणेकरून तुमचा प्राणवायू, जितका तुमच्या शरीरामध्ये प्राणवायू जास्त असेल तितकं तुम्ही फ्रेश ऍक्टिव्ह होणार. तुमच्या शरीरातल्या मांसपेशी, रक्तवाहिन्या असतील त्या सगळ्या ऍक्टिव्ह, तुम्ही प्रफुल्लित राहणार, तुम्ही एक एनर्जेटिक राहणार. त्यामुळे प्राणायाम हा प्रत्येकाने केलाच पाहिजे. प्राणायामाला स्पेशली तुम्हाला वेळ काढला पाहिजे असं नाही, पण त्यातलं कपालभाती प्राणायाम जे आहे ते एम्प्टी स्टमक म्हणजे रिकाम्या पोटी तुम्ही ते
करू शकता. अग्निसार क्रिया तीही तुम्ही रिकाम्या पोटी करायची. पण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मग भ्रामरी, अनुलोम विलोम अगदी बसल्या बसल्याही तुम्ही ते करू शकता, की जेणेकरून तुमचं ऑक्सिजन लेवल जे आहे ते वाढलं जाईल, प्राणवायू तुमच्या शरीरामध्ये खेळता राहील. तर असंही तुम्ही करू शकता. प्राणायाम झाला, आता आहार. नक्कीच आहारामध्ये एक तर सात्विक आहार घेणं गरजेचं आहे, की ज्याच्यामध्ये एक पौष्टिक आहार तुम्हाला पोषण मिळून जाईल असं. आणि आता कसं झालंय, आधीचं आपलं जेवण खूप छान पद्धतीने होतं, म्हणजे ते ऑर्गॅनिक, जे सेंद्रिय असं म्हणतो, आणि आताचं थोडंसं त्याच्यामध्ये येऊन जात आहे. पण नक्कीच त्याच्यामध्ये मग तुम्ही एकतर दुधाचं जे आहे ते ताक जेवणामध्ये तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर ती मोड आलेले जे आहेत ते उसळी येते ते तुम्ही खाऊ शकता, स्प्राउट्स खाऊ शकता. आणि चोथायुक्त जे आहे, जे आपण बोलतो त्याला फायबर्स, अगदी रॉ मध्ये आपण गाजर, मुळा, काकडी, पीठ असेही तुम्ही तुमच्या आहारामध्ये ठेवू शकता. आणि जेवण करताना शक्यतो तो घास जो आहे 32 वेळा जो चावून चावून खाल्ला पाहिजे, जेणेकरून आपलं जे लाळ असते त्या लाळेमध्ये पण एक पाचक रस असतात, एन्झाईम्स असतात, ते पचन आपलं करायला खूप छान पद्धतीने त्याचं सहाय्यता होते. तर तसं तुम्ही करू शकता. आणि फ्रुट्स, व्हेजिटेबल जे सिजनेबल मध्ये येतात ते तुम्ही खाल्ले पाहिजे. आणि त्याचबरोबर ती विरुद्ध आहार खाल्ला नाही पाहिजे, जसं की दूध आणि मुळा, ओके, आणि किंवा मग तळलेले पदार्थ असतात आणि त्याच्यावरती लगेच पाणी ते नाही पिलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही जेवायला बसता तर मग आता कसं होतं, मीठ आपण घेऊन बऱ्यापैकी मी बघण्यात आलेलं की मीठ असतं, पाण्याचा ग्लास असतो आणि जेवणाचं ताट असतं असं आहे. सो मिठावरती पण आपल्याला कंट्रोल केला पाहिजे, की वरून जास्त मीठ नाही घेतलं पाहिजे. आणि अगदी 1-2 घोट म्हणजे जे पाणी आपण पितो तर ते पाणी पण आपण त्याचा आस्वाद घेतला पाहिजे, की हा आपण पाणी पितो त्याचं घोट पिलं पाहिजे. पण जेवण करताना अगदी 1-2दा जर घसा तुमचा ओला करण्यासाठी ते पाणी तुम्ही पिऊ शकता. आणि जेवण झाल्यानंतर कमीत कमी 1 अर्ध्या तासानंतर तुम्ही ते पाणी पिऊ शकता. आणि पाणी पिताना शक्यतो ते उभं राहून कधीही पिलं नाही पाहिजे, बसून तुम्ही जे आहे ते पाणी पिलं पाहिजे, जेणेकरून ते आपल्या आतड्यांमध्ये जाऊन त्याचं चांगलं होतं. ज्यावेळेस तुम्ही उभं राहून पाणी पिता त्यावेळेस ते डायरेक्टली आपल्या ऑर्गन्स वरती जाऊन आदळल्यासारखं ते पाणी होतं. मग गुडघे किंवा टाचदुखी ते असं त्याचे प्रॉब्लेम पण होतात. त्यामुळे पाणी पण तुम्ही अशा पद्धतीने पिलं पाहिजे. सो जे आहे ते आहार विहार ह्याकडे पण तुम्ही योगा बरोबर ह्याही गोष्टी पाळल्या पाहिजे असं मला वाटतं. एवढी छान माहिती सांगतेस, ऐकत आलेलो असतो पण तरी करायचं तसंच करत असतो, उभेरे पाणी पितच असतो. थोडं माहिती असते तरी आपण ते आचरणात आणत नाही, म्हणजे त्याचा आपण एवढा विचार करत नाही की नाही ह्याचे साईड इफेक्ट होत आहेत हे असं आपल्याला लक्षात येत नाही. आता हे साईड इफेक्ट म्हणतील मी तुला, तर कसं म्हणजे योगाचे त्याचे तर साईड इफेक्ट, कारण प्रत्येकाचा आजार असतो काहीतरी, किंवा कोणाला तरी वेट लॉस करायचं असतं, वजन कमी करायचं असतं, कोणाला वाढवायचं असतं, कोणाला एक आपली तब्येत फिट राहावी, की छान राहावी माझी तब्येत, असं प्रत्येकाचे वेगवेगळे योगाकडे बघताना प्रत्येक जण वेगवेगळे विचार करून त्या योगा करत असतो. त्याबद्दल काय सांग? येस, तर मी म्हणेन की योगा म्हणजे कसं आहे ना, की तेवढं आपल्याला शरीराला एक वेळ दिला पाहिजे, की केलं की लगेच असं नाही होत त्याच्यामध्ये. पण हा ज्या व्याधी आहेत आपल्याला त्या व्याधीनुसार आसन करणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्याला गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे आणि त्याला सांगणार नाही तुम्ही गुडघ्यावरतीच उभा राहूनच सगळं करा किंवा ते गुडघ्यावरती वाकून, असं नाही होत. प्रत्येक आसन जे आहे ते आजारानुसार आपण सांगितलं पाहिजे. मग बॅक बेंडिंग आहेत, फॉरवर्ड बेंडिंग आहेत, साईड बेंडिंग आहेत, पोटावरची आसनं आहेत, पाठीवरची आसनं आहेत, उभ्याची आसनं आहेत, बसून आसनं आहेत. पण जसे तुमचे डिसीज आहेत, आजार आहेत, त्यानुसार तुम्ही ते आसन केले तर त्याचा नक्कीच तुम्हाला जो आहे तो फायदा होऊन जातो. जसं की आता स्पॉन्डिलायटिस आहे, स्लिप डिस्क आहे, सायटिक आहे, तर अशा लोकांना फॉरवर्ड बेंडिंग पुढे वाकून करणं गरजेचं नाही. तर त्यांनी पोटावरती झोपून पाठीवरची म्हणजे पोटावरती झोपून तुमच्या बॅक बेंडिंगची आसनं केली पाहिजे. मग त्याच्यामध्ये मकरासन आहे, शल्भासन आहे, त्यानंतर भुजंगासन आहे, तर त्यानंतर क्रोकोडाईल पोज, या सगळ्या ज्या आहेत की जेणेकरून तुमच्या पाठीचा जो आहे तो कणा चांगला राहून जाईल. तर अशा पद्धतीने आसन आपण त्याच्यामध्ये केली पाहिजे. असं म्हणजे जो आजार असेल त्या पद्धतीची आसनं केली पाहिजे. आणि
सरसकट सगळेजण सगळं नाही करू शकत, प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. कोणी कसं आहे, पण प्रॅक्टिस केल्यानंतर ते त्या लेवलपर्यंत पोहोचू शकतात. पण असं नाही की ह्याला येतं म्हणजे मला आलंच पाहिजे, नाही. डिपेंड आपल्या शरीराची क्षमता आहे. थोडं थोडं प्रॅक्टिस केल्यामुळे तर आरामात होऊन जातं. पण स्थिरम सुखम आसनं म्हणजे ज्या आसनामध्ये आपल्याला कम्फर्टेबल, आपण एक आरामदायक सुखदायक फील करतो, असं आसनामध्ये आपण ते करणं गरजेचं आहे. आणि शरीराच्या क्षमतेनुसार आपण ते करणं गरजेचं आहे. म्हणजे जबरदस्ती करून ओढून ताणून असं करण्यात काही त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं. म्हणजे मनानेच घरी केलं जातं. म्हणजे योग गुरुकडेच केला पाहिजे, नाही तर मनाने बऱ्यापैकी, नाही तर बघून ऐकून पुस्तक बघून किंवा मनाने आपण ते केलं जातं. पण तसं ते खूप चुकीचं आहे. कारण कसं होतं की छोटे छोटे जे आहेत, आणि योगा किंवा आसन करताना जसं प्राणायाम करताना आपण प्राणायामाचा एक रेशो ठरलेला असतो की श्वास किती घेतला पाहिजे, किती होल्ड केला पाहिजे, किती सोडला पाहिजे, हे सगळं जसं असतं तसं आसन करताना तो श्वास घेऊन जर आसन केलं, श्वासासहित जर आसन केलं तर त्याचा जास्त शरीराला फायदा होतो. पण नुसतंच कसरत करून उपयोग नाही, नुसतंच वाकून इकडून तिकडून असं ते नाहीये. पण श्वासासहित जर तुम्ही योगा केला, आसन्स केले तर त्याचा जास्त बेनिफिट मिळतो असं आहे. त्यामुळे त्यावरही लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि शेवटी आपल्या शरीराच्या नाजूक मांसपेशी आहेत, मसल्स आहेत, ओके, लिगामेंट्स आहेत. त्यामुळे मग तज्ञ मार्गदर्शन जे आहेत त्यांच्या अंडर जर तुम्ही केलं तर तुम्हाला कुठं तुमचं चुकतंय किंवा तुमचा हात कुठे गेला पाहिजे, पाय कुठे गेला पाहिजे, तुमचं डोक्याचं डिरेक्शन कशी पाहिजे, तुम्ही किती अँगलला वाकलं पाहिजे, 90 डिग्री 60 डिग्री, हे सगळं तुमच्या योग गुरुला माहित असतं आणि त्या पद्धतीनेच तो ते करून घेत असतो. त्यामुळे मी तर असं म्हणेन की म्हणजे युट्यूबवरती किंवा असे असंख्य आहेत की जिथे शिकवले जातात. पण जर तुम्ही एका गुरुच्या अंडर जर केलं तर ते खूप जास्त तुम्हाला लाभदायक होतं. कारण आपल्याला त्याचं डिटेल्स मध्ये माहिती नसतं आणि आपण समोरचं आहे तसंच करत होतो. कधी कधी ते आपल्याला आपल्या प्रकृतीसाठी चांगलं नसतं आणि आपण ते करतो आणि मग परत आपण म्हणतो की नाही मी योगा केला आणि मला मग हे झालं ते झालं, असं सगळं होऊन जातं, त्रास होतो, परत असं होतं. म्हणजे मन आणि तन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग. मन पण आणि तन पण. कसं म्हणजे काय, म्हणजे नवीन सुरू करायचंय, कसं सुरुवात करायची, काय, कारण करायचं तर असतं, फिट तर मला राहायचंच असतं, कशी सुरुवात करायची, कुठून करायची. बरोबर. जे नवीन या क्षेत्राकडे योग पाहत आहेत किंवा नवीन ज्यांना काहीच योगाचं माहिती नाही पण त्यांना त्यांच्या दररोजच्या जीवनामध्ये योगाचा अवलंब करायचा, तर त्यांनी हठयोग, अष्टांग योग जो आहे तिथून त्याची सुरुवात त्यांनी केली पाहिजे. हळूहळू हळूहळू जसं तुमच्या शरीराला त्याची सवय होऊन जाते मग तुम्ही आरामात पुढचे जे आहेत ते सगळे अवघड आसनही तुम्ही आरामात सगळे करू शकता. पण सुरुवातीला स्टेप बाय स्टेप तुम्ही त्या आसनांमध्ये हळूहळू जाणं गरजेचं आहे. म्हणजे काहीच न करता डायरेक्टली कोणतेही आसन करायचे असं नाही, पण त्यालाही एक रूल जे आहेत किंवा सुरुवातीला आपण हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे अशा पद्धतीने. मग अगदी योगा करताना आपण सुरुवातीला आपले वॉर्मअप आपण करणं गरजेचं आहे. जे जॉईंट्स मुवमेंट्स आहेत, सूक्ष्म व्यायाम आपण करतो ते करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता, आसन करू शकता, मग त्यानंतर प्राणायाम करायचं असतं आणि त्यानंतर मग ध्यान, धारणा, मेडिटेशन ते अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. पण स्टेप बाय स्टेप जाणं खूप गरजेचं आहे. आणि जसं की आता वेट लॉस, आता सगळ्यांचा मेन आहे की वेट लॉस होणार. हा येस, वेट लॉस येते. पण कसं होतं वेट लॉस एक मला विचारायचं होतं, कारण एवढे सूर्यनमस्कार घातले जातात की पॉवर योगा म्हणा किंवा वेट लॉस साठी की भरपूर घातले जातात 100 पर्यंत, तर ते करणं योग्य की अयोग्य? शरीराची जर क्षमता असेल तर ठीक आहे, की आपल्या बॉडी तेवढी झेपत असेल तर ठीक आहे. पण कसं होतं की पॉवर योगा करताना आपली हृदयाची गती जी आहे ती वाढली जाते, कारण आपण तो फ्लो मध्ये जे आहे ते सगळं केलं जातं. आणि जर वेट लॉसचं म्हणाल तर ऑलरेडी आपली बॉडी खूप वेटेड असते. मग त्या वेटेड ह्याच्यामध्ये आपल्याला आधी ती बॉडी लाईट करणं गरजेचं असतं, थोडी हलकी करणं गरजेचं असतं. आणि मग ती हलकी केल्यानंतर मग तुम्ही आरामात सगळं काही करू शकता. पण असं एक होतं ना की योगा केल्यानंतर पटकन आमचं वजन कमी केलं पाहिजे, झालं पाहिजे, तर असं नाहीये. असतं की आम्ही केलं म्हणजे की मला झटपट किंवा किती होईल, 10 किलो होईल, 5 किलो होईल, कमी येते. पण मला असं वाटतं की कसं होतं की आपलं शरीराचं वजन आपल्याला ते एक सवय लागून गेलेली असते आणि त्या ह्याच्यामध्ये आपण एक 10 किलो 5 किलोचं पटकन वजन कमी करणार. मग त्याच्यामध्ये
शरीरामध्ये विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, हिमोग्लोबिन आहे, सगळं आहे, मग त्याचाही इम्बॅलन्स होऊन जातो. सो हळूहळू पद्धतीने तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार ते वेट लॉस जर तुम्ही केलं तर तेही चांगले असं आहे. आणि मग पॉवर योगा आहे, सूर्यनमस्कार करू शकता, आसन्स करू शकता, बाकीचेही व्यायाम प्रकार आहेत, तर त्याने तुमचं नक्कीच वजन जे आहे ते कमी होण्यासाठी मदत होऊन जाईल असं आहे. पण मी शेवटी हे सांगेन की आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात, की शरीराला आपल्या त्रास देऊन करण्यात काही नाही. पण हा, काहीच नाही करायचं, नुसतं जास्त बसायचं तसंही नाही. प्रयत्न करायचे, प्रयत्न केल्यानंतर नक्कीच तुम्ही त्या स्थितीपर्यंत आरामात जाऊ शकता. प्रयत्न करणं आपल्या सातत्याने थोडे तरी करायला पाहिजे, कारण स्वतःचं सगळं म्हणजे आजार वगैरे त्याच्यापासून तरी दूर राहू. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि योगाचे खूप सारे फायदे आहेत, जसं मी मगाशी बोलले. त्यामुळे आता हा आंतरराष्ट्रीय 8वा योग दिवस आहे, तर मला असं वाटतं की प्रत्येकाने अगदी बाहेर नाही कुठे जाता आलं तरी स्वतःच्या घरात तरी ऍटलीस्ट सूर्यनमस्कार घालून किंवा बेसिक जे काही कोणाला आसन येत असतील तर ते घालून तरी तुम्ही तो आपल्या कुटुंबासहित योग दिवस साजरा करावा असं मला प्रामाणिक वाटतं. आजचा एवढा दिवस आहे, सगळ्यांनी सुरू केलंय. पंतप्रधान येस 8वा. मला इथे सांगायला आवडेल की जसं 2015ला 21 जूनला पहिला आंतरराष्ट्रीय दिवस सुरू झाला आणि 8वा हा आपला आहे आंतरराष्ट्रीय योग दिवस. आणि 2-4 दिवसापूर्वी मी ज्यावेळेस माझी पर्स जरा क्लीन करत होते, तर ती पर्स क्लीन करत असताना 2015 साली जो 10 रुपयाचा कॉइन जो आहे तो त्यांनी त्यावेळेस तो लॉन्च केला होता. तो मला आता एक 4-5 दिवसापूर्वी माझ्या पर्समध्ये सापडला. त्यामुळे तेही एक आहे की मला म्हणजे माहित नाही की मी योगाची साधना करते, योगाने तो सिक्का माझ्याकडे आला. तर म्हणजे आपलं योग अगदी पूर्वी ऋषी मुनींपासून हे सुरू झालेलं होतं. तो योगाने सगळ्या गोष्टी सगळ्या जातात. आणि योग असेल तर तुम्ही योगाकडे असेल, सगळ्या योगाच्याच गोष्टी आहेत. त्यामुळे योगाकडे जावं आता. स्वतः घडवून आला योग. नक्की, ते स्वतः केलं तर ते सगळं होतं. आणि योगाने योग तुम्ही तो घडवून आणावा. आणि आता जे या क्षेत्राकडे योगा करू इच्छिताय किंवा काय, त्यांनी योग तो जुळवून आणून योगा करावा. आणि आता क्षेत्रात बोलतीयस तू, करिअरच्या दृष्टीने कसं आहे? हो नक्कीच, करिअरच्या दृष्टीने पण छान आहे हे क्षेत्र, की जेणेकरून ज्यांना समाजासाठी काही करायचंय किंवा स्वतःच एक उत्पन्नाच्या ह्याच्यावरती करायचं आहे तर तुम्ही ते कोर्स करणं गरजेचं आहे. म्हणजे माझ्या नजरेत असे भरपूर आहेत की ज्यांचे कोर्स ते झालेले नाहीयेत, पण कुठेतरी त्यांनी योगा शिकलेला आहे आणि ते योगाचे क्लासेस आहेत ते घेत आहेत किंवा काय. तर असं नाही केलं पाहिजे की आपल्याला एक सर्टिफाईड ट्रेनर जे म्हणतो, गव्हर्नमेंट रजिस्टर जे असतं, तर तसं आपण एक सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे की जेणेकरून सर्टिफाईड ट्रेनर असल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीने आपण तो योगा प्रमोट करू शकतो, सांगू शकतो. आणि आपण परीक्षा देतो, आपलं सगळं त्याच्यामधून आपण एक छानपैकी तयार होऊन जातो. त्यामुळे सर्टिफाईड ट्रेनर होणं गरजेचं आहे. आणि खूप सारे अशा संधी आहेत की जिथे तुम्ही योगाचे कोर्स करू शकता आणि तुम्ही तुमच्या पायावरती स्वतः उभं राहून स्वतःचाही तुम्ही शरीर निरोगी ठेवू शकता. आणि त्याचबरोबर समोरचे जे आपल्या समाजामध्येही सगळ्यांचं निरोगी आरोग्य राहण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करू शकता. खूप छान माहिती सांगितली आणि एवढे छान विश्वविक्रम नोंदवलेस तू. अजूनही तुझ्या हातून असेच घडो आणि आमच्या साताऱ्याचं नाव पूर्ण जगात करो. तुझ्या आई वडिलांचं नाव सांग. जान्हवी जयप्रकाश इंगळे, माझ्या वडिलांचं नाव आहे जयप्रकाश जगन्नाथ इंगळे आणि माझ्या मम्मीचं नाव आहे भारती जयप्रकाश इंगळे. कारण त्यांची साथ भक्कम म्हणून तू नक्कीच. कारण मी या क्षेत्राकडे येत असताना पण माझ्या मम्मीचा मला खूप हे होता की नाही दीदी तू कर, या क्षेत्रामध्ये तू कर आणि तुझ्यामध्ये ते सगळं आहे. ज्यावेळेस मी वर्ल्ड रेकॉर्ड करत असताना पण तिचा मला सपोर्ट मिळाला आणि माझ्या बहिणी ज्या आहेत त्या आणि मम्मी पप्पा की नाही तू दीदी कर. आणि मी कोणतीही गोष्ट करत असताना त्यांचा खूप पाठिंबा असतो की नाही दीदी तू कर. आणि आमच्या 4 बहिणी म्हणजे आम्ही 4 जणी आणि 4 जणींना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्हाला त्यांनी इथपर्यंत आणायचं काम केलेलं. आणि आम्हाला जे क्षेत्र आवडतंय त्या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मेहनत घेऊन आज इथपर्यंत आम्हाला केलेलं, या ह्याच्यापर्यंत आणलेलं आहे. आणि योगाचे जागतिक विश्वविक्रम करतानाही आज घरातल्यांच्या मार्गदर्शनाशिवाय किंवा त्यांच्या सपोर्ट शिवाय हे शक्य नव्हतं, मला तरी असं वाटतं. त्यामुळे मी त्या दोघांनाही धन्यवाद देऊ इच्छिते आपल्या या शोच्या निमित्ताने की आज मी
जे काही करू शकते ते घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय आणि माझे जे काही वर्ल्ड रेकॉर्ड मी जिथे काही केलं तर त्यांचे सपोर्ट शिवाय आणि माझे जे काही फ्रेंड सर्कल आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज इथपर्यंत पोहोचत आहे. सो खूप छान वाटतं इथपर्यंत आला मला. खूप छान वाटते मला पण तुझी मुलाखत घेताना, कारण इथपर्यंत पोहोचणं सहज सोपं नव्हतं ते. त्यामागे तुझी प्रचंड मेहनत, किती दिवस किती वर्ष त्याला गेले असेल तेव्हा हे विश्वविक्रम तू नोंदवले आणि असेच तुझ्या हातून अजून 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 नोंदवले. आणि करशील, एवढे नोंदवले त्याआधी तू पुढे जाणारच, नक्की करणारच आणि सगळे सातारकर तुझ्या पाठीशी आहे. येस. नीलम टॉक शो मध्ये आल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद, आभारी आहे. येस. आणि नीलम टॉक शो मध्ये आज मॅडम आल्यात आणि माझी मुलाखत घेतली आणि मला योगाचा योग दिवस जो आहे आंतरराष्ट्रीय दिवस त्याच्या मार्फत म्हणजे त्या निमित्ताने मला बोलता आलं, माझं जे काय आहे ते म्हणणं आपल्यापुढे मांडता आलं आणि आज मॅडम आल्या इथे आणि माझी मुलाखत घेतली. त्यामुळे मी तुमचेही आभार व्यक्त करते आणि आपल्या नीलम टॉक शोचे जे प्रेक्षक आहेत त्यांनाही या 8व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि अशाच वेगवेगळ्या मुलाखत पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नीलम टॉक शोला. खूप खूप धन्यवाद, आभारी आहे. जान्हवी, योग क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळे विश्वविक्रम तू प्रस्थापित केले. आता नवीन काय शिकवतेस तू? आता मी सगळ्याच स्टाईल शिकवते, जसं की हठ योगा आहे, आपला प्राचीन अष्टांग योगा आहे, त्याचबरोबर पॉवर योगा आहे, लाफ्टर योगा आहे, मेडिकल थेरपी म्हणजे थेरपी योगा मी करते, त्यानंतर चेअर योगा आहे, प्रॉप्स योगा आहे आणि त्यानंतर एरियल योगा आहे. प्लस स्पेशली मी मेडिटेशन जे आहेत तर हे सिंगिंग बाउल आहे आणि ह्याच्या थ्रू मी मेडिटेशन पण सध्या घेते अशा पद्धतीने. हे हिमालयन बाउल आहे, तर हे सिंगिंग बाउल ह्याला बोलतात आणि साऊंड बाथ पण थेरपी ह्याला आपण जे आपले 7 चक्रास जे आहेत तर त्याच्यावरती हे छान पद्धतीने काम करतं आणि ह्याच्यामधून एक नाद निघतात असे. तर अशा पद्धतीने हे आहे सिंगिंग बाउल. छान, मस्त आहे. आणि त्याच्यावर मी हे करून दाखव, हे कशी पद्धत आहे? ठीक आहे, नक्कीच दाखवते तुम्हाला. अजून काय सांगशील? डॉक्टरेट? येस, मला सांगायला आनंद होईल की ग्रेस लेडीज सिंगापूर तर्फे मला नुकतंच हॉनरी डॉक्टरेट जे आहे ते प्रदान करण्यात येणार आहे. माझी त्यासाठी निवड झालेली आहे आणि लवकरच माझ्याकडे हॉनरी डॉक्टरेटचं सर्टिफिकेट येणार आहे आणि ग्रेस लेडीज सिंगापूर त्याची मी महाराष्ट्राची ब्रँड अँबॅसिडर म्हणून माझी नुकतीच त्यांनी निवडही केलेली आहे. खूप खूप छान, अभिनंदन. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू.